स्वामींचा प्रकट दिन होता म्हणून मी घरात छान सजावटीला सुरुवात केली. मग मी कशी काय मागे राहणार? मी सुद्धा मस्त तयार झाले. आईची साडी नेसले. बघा कशी दिसते मी? छान दिसते ना? आय नो. मग बाप्पाची पूजा केली. स्वामींच्या अभिषेकाची तयारी केली. मग स्वामींचा दुधाने, पाण्याने अभिषेक केला. स्वामींना मस्तपैकी नाहूमाकू घातलं. मग त्यांना रेडी केल्यानंतर जणू काही ते छोटं बेबीचंच असं मला भासत होतं. मला इतकं छान वाटलं ना. मग स्वामींची पूजा केली. देवी आईची पूजा केली. हे सगळं झाल्यानं जेव्हा बसले, तेव्हा मला रिअलाईज झालं, की किती छान स्वामींनी सगळं करून घेतलंय. मग मला आठवलं, की स्वामींसाठी मला पुरणपोळी करायची आहे, भजी करायची आहे, म्हणून मी तयारीला लागले. मी आधी गूळ वितळवून घेतला, कारण तो कट करायला खूप इझी जातो. डाळ मी ऑलरेडी शिजवून ठेवली होती. कटाच्या आमटीसाठी त्यातलं पाणी काढलं, पुरण तयार करायला ठेवलं, भजीची तयारी केली, छान पाणी सुटायला कांदा ठेवून दिला, मग पीठ मळून घेतलं. मग पिठाचा गोळा थोडा वेळ पाण्यात ठेवला, कारण पुरणपोळी छान लुसलुशीत होते. मग कुरड्या तळून घेतल्या, भजी तळून घेतली आणि अशा प्रकारे माझा नैवेद्य बनून पूर्ण झाला. मग मी स्वामींच्या जपासाठी बसले, नामस्मरण केलं, स्वामींना नैवेद्य दाखवला आणि मग स्वामींनी छानपैकी पेट पूजा केली. दिवसभरातली माझी सगळी कामं झाली होती. मग मी माझ्या स्किन केअर रुटीनला बसले. ॲक्ट्रेस असल्यामुळे मला हे चुकवून चालत नाही. त्यामुळे आधी मी माझा फेस मास्क लावला, देन सिरम, देन अगेन सिरम, मग आय क्रीम. हे सगळं मला करावंच लागतं, कारण ती काळजी घेणं मला खूप गरजेचं आहे. मला गंमत माहिती आहे का, व्हिडिओ ब्लॉगिंग मला खरंच काही माहीत नाही आहे, पण मी आजपासून त्याची सुरुवात करते. सो प्लीज 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 मला सपोर्ट करा आणि माझं काही चुकत असेल, मी काही बदलावं असं तुम्हाला वाटत असेल तर मला सांगा. मी माझ्या व्हिडिओमध्ये ते बदल नक्कीच आणेन आणि अशीच तुम्ही माझ्यासारखी चंपी करा आणि छान झोपून जा. गुड नाईट.